नमस्कार मंडळी, आरकेस रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही आणखीन आरके रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर लगेच करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. म्हणजेच मी तुमच्यासाठी असेच यूजफुल रेसिपीज घेऊन येत राहणार आहे. तर चला, आज विषय आहे इडली. तर सॉफ्ट इडली पांढरी शुभ्र राशनच्या तांदळापासून कशी बनवायची ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर इथे घेतलेलं आहे स्टीलचं पातेलं. तर आता स्टीलचंच कुठलंही भांडं आपल्याला घ्यायचं आहे भिजत घालण्यासाठी. तर पहा, इथे मेजरमेंटसाठी वाटी घेतलेली आहे. तर या वाटीने आपल्याला 4 वाट्या तांदूळ घ्यायचे आहे. तर इथे मी 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहे. तर आता याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी उडीद डाळ घ्यायची आहे. तर पाहू शकता, इथे अर्धी वाटी उडीद डाळ घेतली. आता हे सर्व आपल्याला छान 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर आता इथे भरपूर असं पाणी घालायचं आणि हातावरती चोळून चोळून डाळ तांदूळ 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. ज्या पद्धतीने मी चोळत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला डाळ तांदूळ असे हातावरती चोळून घ्यायचे आहे, म्हणजे ते स्वच्छ धुतल्या जातात. तर पाहू शकता, अशा पद्धतीने डाळ तांदूळ स्वच्छ चोळून चोळून पाणी बदलत बदलत 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे 4 पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. तर आता इथे मी 4 पाण्याने धुवून घेते. तर आता इथे 2-4 पाण्याने स्वच्छ डाळ आणि तांदूळ धुवून घेतले, तुम्ही पाहू शकता. तर आपले पांढरी शुभ्र तांदूळ आणि डाळ झालेले आहे. आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं. तर इथे पाहू शकता, आपल्याला भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आहे. तर मी इथे भरपूर पाणी घालून घेतलं. आता यामध्ये मेथी दाणे घालून घ्यायचे. जो आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये एकदम छोट्या साईजचा मिनी साईजचा चमचा असतो, त्या चमच्याने 1 चमचा मेथी दाणे घालून घ्यायचे आणि त्याला मिक्स करायचं आणि याला आता झाकण ठेवायचं आणि याला 4 ते 6 तासासाठी असंच भिजत राहू द्यायचं. आता मी याला 4 तासासाठी भिजत ठेवणार आहे. आता 4 तासानंतर पाहूया आपले डाळ तांदूळ किती भिजले आहे. तुम्ही अगदी रात्रभरही डाळ तांदूळ भिजत घालू ठेवू शकता किंवा दिवसभरही ठेवू शकता, असं काही नाही. पण कमीत कमी 4 तास तरी भिजलं पाहिजे, असा तो अर्थ आहे. तुम्ही जास्त ठेवू शकता, पण कमी ठेवल्यास तुमची इडली जाळीदार किंवा फुगणार नाही. त्यासाठी हे स्टेप आहे, म्हणजे तुम्ही 4 तास तरी कमीत कमी डाळ तांदूळ भिजू द्यायचे. तर इथे आपले 4 तास छान असे डाळ तांदूळ भिजलेले आहेत. आता इथे आपण ज्या वाटीने मेजरमेंट केलं त्याच वाटीने अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत. आता पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे. आता इथे पोहे स्वच्छ धुवून घेतले, त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं, म्हणजे आपले पोहे छान भिजले जातात. आता याला भिजेपर्यंत आपल्याला डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहे मिक्सरला. तर आता इथे मिक्सरचा जार घेतला, यामध्ये आपल्याला डाळ तांदूळ घालून घ्यायचे आहे. डाळ तांदूळ वाटत असताना आपल्याला भिजत घातलेल्या डाळ तांदूळाचंच पाणी वापरायचं आहे. तर आता इथे मी वाटून घेतलं. आता 1 पळी यामध्ये पाणी घालून घेते. इथे जास्त पाणी घालायचं नाही. जास्त पाणी घालून तुम्ही जे आहे ते वाटण जास्त पातळ करायचं नाही, नाहीतर मग जास्त पातळ झाल्यास तुमची इडली जी आहे ते चिकट आणि फुगणार नाही. त्यामुळे इथेच पाणी घालताना ही स्टेजलाच पाणी घालायचं असतं, त्यामुळे थोडंसंच घालायचं असतं. नंतर आपल्याला यामध्ये पाणी घालता येत नाही. तर पहा, इथे आपण रवाळ असं वाटून घेतलेलं आहे डाळ तांदूळांना. जास्त रवाळ ठेवायचं नाही, कारण आपण बारीक स्मूथ पेस्ट करताना सुद्धा थोडंसं रवाळ असं तांदळाचं टेक्स्चर राहतंच. त्यामुळे त्याचं अजिबात हे करायचं नाही, ते बरोबर राहतं. तांदूळ असल्याकारणाने त्यामध्ये थोडंसं टेक्स्चर त्याचं राहतंच, म्हणजे रवाळ राहतो आपलं. तर चला, याच पद्धतीने आपण सर्व तांदूळ काढून घेऊया. तर इथे मी सर्व तांदूळ काढून घेतले. आता आपल्याला यामध्ये पोहे जे भिजत घातलेले आहेत ते काढून घ्यायचे. आता पोह्यांची प्युरी बनवून घ्यायची छान, तीही त्यामध्ये घालायची.
आणि चमच्याने याला छान मिक्स करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता याने काय होतं, आपलं जे बॅटर आहे ते स्मूथ म्हणजे थोडंसं हे होतं, हलकं होतं आणि त्यामध्ये बबल तयार होतात। बबल तयार झाल्याने आपल्या जे पिठाला आहे तर जाळी येते आणि जाळी आल्यानंतर आपली इडली जाळीदार बनते। त्यामुळे पाहू शकता इथे छान असे बबल आलेले आहे। आता आपल्याला यावरती झाकण लावून गरम ठिकाणी हा डब्बा ठेवायचा आहे। कमीत कमी आपण ह्या डब्याला ठेवलेला आहे 12 ते 14 तासांसाठी। तर आता ही छान अशी इडलीचं बॅटर जे आहे ते फुगून आलेलं आहे। तर तुम्हाला दाखवते आपलं पीठ किती छान फुगलेलं आहे आणि किती जाळी धरलेली आहे त्यांनी। तर हे आपण जे पाण्यामध्ये डाळ तांदूळ भिजत घातले ते पाणी घातल्यामुळे जास्तीचं आपलं जाळीदार पीठ तयार होतं। तर तुम्ही पाहू शकता आपल्याला यामध्ये खता सोडा काहीही घालायची गरज नाही। तर आता इथे तुम्हाला लागेल तेवढं पीठ ठेवायचं आहे, बाकीचं पीठ साईडला काढून ठेवायचं। असं का बरं, तर आपण यामध्ये मीठ मिक्स करतो आणि मीठ मिक्स करून असा आंबवलेला पदार्थ ठेवल्यास तो नंतर चवही देत नाही किंवा ते खाणंही योग्य नाही। त्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीने आपलं कधीही जास्तीचंच केलेलं असतं आपण, त्यामुळे आपण त्यात आणखीन एखादा पदार्थ बनवतो। तर आता इथे चवीपुरते मीठ घालून घेतले, पोहे खायचे 4 चमचे तेल घालून घेतलं। आता तेल का बरं घालायचं, तर आपले सकाळची जर संध्याकाळी इडली उरली तर ती कडक होते, तीच कडक होणार नाही। अगदी सॉफ्ट तुम्ही ताजी इडली खाताय असं फिलिंग येतं जेव्हा आपण यामध्ये तेल घालतो। आता इथे तेल आणि ते मिक्स करताना आपल्या पिठाची जाळी मोडू द्यायची नाही। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने म्हणजे मिक्स करून घेतलं, अगदी पळीला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं जे आहे ते पिठाची जाळी अजिबात मोडत नाही। तर आता इथे हलवून घेतलं, तुम्हाला छान हलवून घ्यायचं आहे 2-4 वेळेस पळी घालून, म्हणजे मीठ पूर्ण त्यात मिक्स झालं पाहिजे। तर आता इथे आपण भांडं ठेवलेलं आहे इडलीचं गरम होण्यासाठी, तोपर्यंत आपण इथे इडली पात्राला तेल लावून घेणार आहोत। तर इथे मी असा ब्रश घेतला, तुम्ही अगदी बोटाने लावू शकता। तर आता छान असं इडली पात्राला आपण तेल लावून घेणार आहोत। तर पाहू शकता असं तेल ग्रीस करून घेतल्यास आपली इडली खाली चिटकत नाही आणि अगदी सहज निघून येते। तर याच पद्धतीने मी पूर्ण जे पात्र आहेत त्याला तेल लावून घेतलं। आता इथे गॅसवरती आपलं पाणीही गरम झालेलं आहे। आता याला झाकण काढून ठेवायचं आणि इडली भरली की त्यामध्ये ठेवून द्यायची। तर तुम्ही पाहू शकता अगदी सारख्या इडल्या आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहे। आता याला थोडंसं टॅप करून घ्यायचं, टॅप केल्याने आपली सारखी इडली फुगते आणि जाळीही धरते। तर चला आता याच पद्धतीने मी सर्व इडल्या भरून घेते आणि अगदी हे छद आहेत, साईडने जे होल असतात त्या होलवरती आता वरचं जे आपण जाळी ठेवू तर ती त्यावरती आपली इडली आली पाहिजे, म्हणजे सर्व इडल्यांना सारखी वाफ लागते। तर यालाही टॅप करून घेतलं, अशाच पद्धतीने टॅप करून इडल्यांना ठेवून घ्यायचं आणि याला आरामशीर आता 10 मिनिटांसाठी झाकण लावायचं। 10 मिनिटात परफेक्ट इडली तयार होते, मध्ये चेक करायची गरज नाही। 10 मिनिटं झाले की आपल्याला झाकण काढून घ्यायचं। आता तुम्ही जर गॅस बंद केला 10 मिनिटानंतर आणि इडली आतमध्ये तशीच ठेवली तर तुमच्या इडलीला पाणी सुटेल आणि तुमची इडली जी आहे ते पूर्ण गजगज होऊन जाईल। त्यामुळे इडलीला गॅस बंद केल्यानंतर अगदी भांड्यातून इडली बाजूला काढून थोडीशी थंड होण्यासाठी ठेवायची। जास्त थंड झाल्यास इडली निघत नाही, तुटतात। त्यामुळे थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला इडली काढून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने इडलीला आपल्याला चाकूने काढून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता। तर अशी जाळीदार अशी इडली तयार झालेली आहे, लुसलुशीत तुम्हाला दिसतच असेल। तर आता मी सर्व इडल्या काढून घेते, इथे अशा डिशमध्ये तुम्हाला दाखवते। इथे आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत, अशा जाळीदार इडल्या तयार झाल्या। त्यामुळे या पद्धतीने तुम्हीही अशाच जाळीदार इडल्या बनवू शकता आणि स्वतःचं कौतुक करून घेऊ शकता। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद। तर आता मी तुम्हाला आतमधून इडलीला तोडून दाखवते, पहा किती सॉफ्ट अशी इडली झालेली आहे। तर आतमधून आपण चेक करूया कशी आपली जाळीदार अशी इडली तयार झालेली आहे। तर इथे जाळीदार अशी इडली तयार झालेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा। इथे साऊथ इंडियन इडली सांबर तयार आहे। तुम्ही वॉच केल्याबद्दल धन्यवाद।